अध्यक्ष महोदय, जुन्नर तालुका हा 100% कृषी तालुका आहे। हे कृषी मंत्री सुद्धा सभागृहामध्ये बसले। पानांच्या बाबतीमध्ये जो अतिशय सुंदर असा जो विषय आमचे सहकारी आदरणीय किशोर पाटील यांनी जो घेतला आहे, अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची जी आतापर्यंत जी अडचण आहे आणि कळीचा मुद्दा जो आहे तो पाणंद रस्त्याचा, या बाबतीमध्ये मंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर दिलंय। पण या उत्तरापेक्षा माझी विनंती आहे मंत्री महोदयांना की मंत्री महोदय साहेब, रोजगार हमीचा जो कायदा आपण घेतला किंवा पाणी सर्वे जेव्हापासून आणला तेव्हापासून आजपर्यंत त्याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही। पारंपरिक धोरणाच्या विषयाच्या बाबतीमध्ये अनुकूलता शासन दाखवेल का? मुद्दा क्रमांक 1। दुसरी गोष्ट अशी आहे की या पाणंद रस्त्याबरोबर शिवेचे रस्ते सुद्धा आपले आहेत। या पाणंद रस्त्याला लागून शिवेचे रस्ते त्याच्यामध्ये पुढे असल्यामुळे शिवेच्या रस्त्यावर जे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण सुद्धा शासन काढणार का? सुमोटो याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार आहेत, त्या अधिकाराचा वापर या सगळ्या कृषी व्यवस्थेच्या निमित्ताने शासन करणार आहेत का? साहेब, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पुढची की मी आपल्याला सांगू इच्छितो की शेतकरी हा म्हणायला सोपा आहे, ऐकायला सोपा आहे, परंतु समजून घेत असताना त्या शेतकऱ्याला माझा मुद्दा तेवढाच महत्वाचा एकच आहे। या सगळ्या अडचणीमध्ये पालन असताना तुम्ही आमचा जो काही समजा 25-15 मध्ये आम्हाला आनंद वाटला की मुख्यमंत्र्यांनी एकदम सजगतेने उत्तर दिला अध्यक्ष महोदय, पण त्याच्यामध्ये विषय असा आहे, आमचे 25-15चे पैसे जे आहेत ते 100% पालन रस्त्याला आम्ही खर्च करू, पण त्याच्या बरोबरीने आम्हाला या 25-15चे ग्रामविकासच्या आमदारांचा क्षेत्रफळ मोठे आहे आणि मोठा असलेल्या क्षेत्रफळामध्ये आम्हाला या 25-15च्या निधीमध्ये आपण वाढ करणार आहेत का? जो आम्ही कृषीच्या संलग्न व्यवस्थेची काम करतो त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल का? आज माझा प्रश्न आहे। 25-15चा जो परवा आपला विषय झाला त्यामध्ये जी काय मीटिंग होणार आहे आणि त्या मीटिंग मध्ये मग आपण सर्व मंडळी ठरवू किती वाढ करायची आणि काय, आणि जो निर्णय होईल तो सगळ्यांसाठी होईल आणि जे काही शिवेवरचे रस्ते तुम्ही सांगितलेले आहेत त्याला निश्चित आपण न्याय देण्याचा प्रयत्न। सामान्य गोविंद पडळकर।